हे महात्मा, माझ्या मनामध्ये काही शंका आहे. पहिली शंका विचारली. प्रत्येक जीव सुखासाठी तळमळ करत असतो, कार्य करत असतो, परंतु तरी देखील त्या जीवाला कधीही सुखाची प्राप्ती का होत नाही? प्रत्येक जीवाला दुःखच का मिळत असतं? विदुरजी म्हणतायत, सुखाय कर्माणि करोति लोको न ते सुखं दुपारमन्वा वन्देत भूयस् ततएव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. काय म्हणतायत विदुर? सुखाय कर्माणि करोति लोको. प्रत्येक जीव सुख प्राप्त करण्यासाठी कर्म करत असतो, पण नतै सुखम, परंतु मनुष्याला सुख मिळत नाही. उलट काय होतंय? वंदेत भूयस्तत एव दुःखम, उलट त्याला दुःख मिळतं. मग जर या जगामध्ये दुःखच दुःख आहे तर सुख आहे कुठे? आणि सुखच नाही तर मग हे जग भगवान परमात्म्याने का निर्माण केलेलं आहे? विदुरजी म्हणतात, जिकडे तिकडे दुःख आहे, मनुष्याला सुख का मिळत नाही? ज्या वेळेस हा प्रश्न विचारला तेव्हा विदुरजींना मैत्रेयजी सांगतायत की हे विदुरजी, जिकडे तिकडे दुःखच आहे असं नाही, सुख सुद्धा जगामध्ये आहे, परंतु मनुष्याला सुख का मिळत नाही त्याच्या मागे कारण आहे. सुख जगामध्ये आहे, परंतु जिथे सुख आहे त्या ठिकाणी जीवात्मा सुखाचा शोध घेत नाही. जिथे दुःख आहे त्या ठिकाणी जीवात्मा सुख शोधतो. सुख कुठे आहे आणि दुःख कुठे आहे? तर म्हणतात मनुष्य दुःखी आहे त्याचे मुख्य 4 कारण आहेत. का मनुष्य दुःखी आहे? पहिलं कारण आहे कर्म. मागच्या जन्मी मनुष्याने जे चांगले वाईट पाप कर्म केलेले आहेत ते कर्म संचित क्रियामान आणि प्रारब्ध रूपाने मनुष्याला भोगावेच लागतात. सुरदासजी म्हणतायत, कर्म गती तारे नाही तारे. कर्मगती कितीही तारण्याचा प्रयत्न केला तरीही ती अजिबात दूर होत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आगा कर्मी जे उरावे तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगायावे देहाय. पाप कर्म, चांगले वाईट कर्म केल्यामुळे मनुष्याला दुःख प्राप्त होत असतं, पहिलं कारण. दुसरं कारण सांगताय की मनुष्य दुःखी का आहे? त्याचं कारण आहे मनुष्याची वेळ वाईट असते. कधी कधी मनुष्य फार चांगलं करतोय, परंतु वेळच अशी वाईट असते. ग्रहांच्या गतीमुळे, कर्मांच्या गतीमुळे ती वेळ कितीही चांगली असेल, म्हणजे कर्म किती जरी चांगले असले, परंतु आपली वेळ वाईट जर चालू असली तर मनुष्याला दुःख प्राप्त होत असते. जसं पांडवांनी काही कुणाचं वाईट केलेलं नाही, परंतु तरी देखील पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाचं दुःख सहन करावं लागलं. कारण काय? वेळ चांगली नव्हती. तिसरं कारण सांगतायत, मनुष्य दुःख आहे त्याचं कारण आहे स्वभाव. मनुष्याच्या स्वभावामुळे मनुष्य दुःखी असतो. छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनुष्य दुःखी असतो. इस्त्रीच केली नाही, कपडेच नीट धुतले नाही, आवडतीची भाजीच केली नाही, आवाज दिल्याबरोबर आलीच नाही, याच्यामुळे दुःख होतं. मनुष्याच्या दुःखाचं कारण काय आहे? स्वभाव. स्वभाव जर चुकीचा असेल, वाईट असेल, कितीही लोकांनी आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि सुख देण्याचा प्रयत्न केला, संपत्ती असेल, सगळं काही असेल, परंतु तरीही मनुष्य कधीही सुखी राहत नाही, कारण स्वभाव. आणि पुढचं कारण असं आहे, मनुष्य दुःखी आहे त्याचं कारण दुसऱ्यांचं सुख बघून मनुष्य दुःखी आहे. आजकाल मनुष्य दुःखी आहे स्वतःच्या दुःखाने नाही, स्वतःचं दुःख त्याला नाही, दुसऱ्यांचं सुख बघून मनुष्य जास्त दुःखी आहे. एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरांनी विचारलं काय झालं? म्हणले पोट दुखतंय.
डॉक्टर पोट चेक करायला लागले. म्हटले किती दिवसापासून दुखतंय? त्याने उत्तर दिलं, जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली ना तेव्हापासून माझं पोट दुखतं. आता सांगा डॉक्टरांनी कोणते औषध द्यायचे की याचं पोट दुखणं बंद होईल? म्हणजे मनुष्य दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुखी आहे आणि मनुष्याच्या आशा अपेक्षा वाढत चाललेल्या आहे. वास्तवाचा स्वीकार मनुष्य करत नाही म्हणून मनुष्य दुखी आहे. प्राप्त झालेलं जेवढं आहे ना तेवढ्यामध्ये मनुष्याने आनंदी राहिला पाहिजे, परंतु तेवढ्यामध्ये मनुष्य सुखी राहत नाही. एखादा व्यक्ती दुखी असतो, मी काळा आहे म्हणून दुखी आहे. एखादा व्यक्ती दुखी असतो, दुसऱ्याकडे जास्त संपत्ती आहे म्हणून मला दुःख आहे. एखाद्या व्यक्ती दुखी असतो की वडिलोपार्जित त्याला इस्टेट जास्त मिळाली, मी हुशार असताना सुद्धा रिकामा बसतो म्हणून व्यक्ती विचार करतो. हा विचार करण्याची अजिबात गरज नाही. मनुष्याच्या दुःखाचं हे बाकीचं कारण आहे. जो पायी चालतो त्याला वाटतं मोटरसायकल असली पाहिजे, या आशा अपेक्षेमुळे मनुष्य दुःखी असतो. मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्याला वाटतं नाही माझ्याकडे एखादी छोटी का असे ना 4 व्हीलर. 4 व्हीलर मध्ये राहणारा सुद्धा दुःखी असतो. तो म्हणतो नाही जरा ब्रँडेड भारी कंपनीची जर गाडी असेल तर, तरीही दुःखी. ती गाडी घेणारा सुद्धा व्यक्ती दुःखी असतो. तो विचार करतो हेलिकॉप्टर मध्ये फिरणारा सुखी आहे, तोही दुःखी आहे. या जगामध्ये सुखी कुणीही नाही. जो देखे सो किया, जो देखे सो किया, जो देखे सो किया, जो देखे सो किया, किया कोई नहीं प्रजा दुखिया तपसी प्रत्येक जण या जगामध्ये दुखी आहे. कबीरजी महाराज यांनी लिस्ट दिलेली आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. ब्रह्मा दुखिया, शंकर दुखिया, जिनको जग ने पुजारे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, तपसी को दुख दुनारे. राजा सुद्धा दुखी, प्रजा सुद्धा दुखी, तपस्व्याला दुप्पट दुःख आहे. ज्याला घरदार नाही, जो गिरी कंदरामध्ये लोंगोटीवर जीवन जगतोय म्हणतात, त्याला दुप्पट दुःख आहे. तपसी को दुख दुनारे. सुखी कोण आहे? जिसने मन को जितारे. ज्याने मनाला जिंकलेला आहे तोच या जगामध्ये सुखी आहे. म्हणून वास्तवाचा स्वीकार जर आपल्या मनाने केला तर मनुष्य सुखी राहील. नाही तर सगळेजण दुःखीच दुःखी. आणि दुःखाचं कारण काय आहे? ज्या ठिकाणी दुःख आहे त्या ठिकाणी आपण सुख शोधायला जातो. कुठे जातोय आपण? कापड दुकानामध्ये गेलात आणि तिथे जाऊन म्हटलात द्या 2 किलो साखर आणि 3 किलो शेंगदाणे, मिळेल का? ते म्हणतील नाही, पत्ता चुकलाय, हे कापड दुकान आहे, किराणा दुकान नाही. औषधालयामध्ये गेलात
आणि औषधालयामध्ये गेल्यानंतर सांगायला लागले द्या 2 लिटर दूध मिळेल का? ते म्हणतील नाही, हे औषधालय आहे, या ठिकाणी औषधं मिळतात, ही दूध डेअरी नाही, तुमचा पत्ता चुकलेला आहे. तसा आपला पत्ता चुकलेला आहे म्हणून आपण दुखी आहोत. ज्या संसारामध्ये दुःख आहे त्या संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या संसारामध्ये सुख शोधतोय त्या संसार रूपी झाडाचं मूळच दुःख आहे. कसं आहे? संसार दुःख मूळ, चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. जिकडे तिकडे दुःखच दुःख आहे. आता ज्याचं मूळच दुःखाचं आहे त्याला पान फळ फांद्या कसे येतील? संसारामध्ये दुःख आहे ना म्हणून दुःख मिळते. कशा पद्धतीने? पत्ता चुकल्यामुळे. एकदा एक मुलगा 7-8 वर्षाचा मुलगा, वडिलांनी बोलवलं, पैसे दिले त्याच्या हातामध्ये आणि त्याला सांगितलं जा बाजारामध्ये आणि आंबे विकत घेऊन ये, 2 डझन आंबे आण आणि पिवळे बघून आण. मुलगा गेला, पैसे घेऊन पिशवी घेऊन गेला. पिवळे आंबे घ्यायचे होते, मुलाने पिवळे आंबे घेतले, पिशवीत टाकले, पैसे दिले. घरी आला, आवाज दिला दारातूनच, बाबा आंबे आणले 2 डझन. म्हणले असं का? असं कर, बादलीमध्ये पाणी घे आणि आंबे पाण्यामध्ये टाकून दे, बादलीमध्ये टाकून दे. मुलाने काय केलं? बादलीभर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये आंबे टाकून दिले. मुलगा खेळायला बाहेर निघून गेला. तास 1.5 तासानंतर वडील गेले, बादलीजवळ हात टाकल्या बरोबर आंबे काढणार तर हातामध्ये आली माती. काय आली? माती. मातीच माती, एकही आंबा नाही. मुलाला आवाज दिला, काय रे कुठे पाठवलं होतं तुला? आंबे घ्यायला ना? म्हटले हो. आंबे आणले होते? म्हटले हो. पिवळे बघून आंबे आणले होते बाबा. म्हटले मग बादलीतले आंबे गेले कुठे? मुलाने उत्तर दिलं, बाबा पैसे दिले, खरोखर 2 डझन आंबे आणले, पिवळेच होते. मुलगाही खरं बोलतोय आणि वडीलही खरं बोलतायत की बादलीतून हातामध्ये मातीच माती, एकही आंबा नाही. कारण काय? मुलाने आंबे आणले पण कोणते? शोकेश मध्ये ठेवायचे मातीचे आंबे आणले होते. परिणाम काय झाला? बादलीमध्ये पाण्यामध्ये जे आंबे टाकले त्याची सगळी, आणि वडिलांच्या हातामध्ये माती आहे. ज्या ठिकाणी आणि जसे आंबे खाण्यासाठी आणायला लावले होते ते आंबे आणलेले नव्हते. तसं मनुष्याचा पत्ता चुकलेला आहे म्हणून मनुष्याला दुःख मिळतंय. जिथे नाही त्या ठिकाणी शोध घेतोय. आणि का दुःखी आहे मनुष्य? याच्या मागचं कारण सांगू. एक तर दुसऱ्याचं बघून तर दुःखी आहेच, परंतु आहे त्या वास्तवाचा स्वीकार करत नाही म्हणून दुःखी आहे. एक विचार करा, एखाद्या आपण दुसऱ्यांचं बघून जर दुःखी होत असणार ना तर त्याने, प्रत्येक व्यक्तीने आपल्यापेक्षा वरच्याकडे बघून जीवन जगायचं नाही, खालच्याकडे बघून जीवन जगायचं. लौकिक व्यवहारामध्ये, संसारामध्ये वरती बघून जीवन जगायचं नाही, खाली बघून जीवन जगायचं. जो व्यक्ती दुःखी आहे ना त्याने बघायचं आहे, आपल्याला तरी देवाने हातपाय दिलेले आहेत, काहींना देवाने डोळे दिलेले नाहीत, कुणाला हात दिलेले नाहीत, कुणाला पाय दिलेले नाहीत, ज्याला अवयव दिलेले नाहीत त्याचं जीवन किती दुःखी आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला सगळे अवयव दिलेले आहेत ना म्हणून आपण सुखी राहायचं आहे. कधीतरी त्या देवाचे धन्यवाद मानायचे, कधीतरी त्या देवाला म्हणायचं थँक्यू, तू मला एवढं सगळं चांगलं दिलेलं आहे. कधीतरी त्या देवाचे आभार आपण मानले पाहिजे ज्याने आपल्याला एवढं सगळं दिलेलं आहे. काय दिलेलं नाही त्या देवाने आपल्याला? चांगलं कुटुंब दिलेलं आहे, राहण्यासाठी घर दिलेलं आहे, चांगले अवयव दिलेले आहेत आणि हे अवयव चालू ठेवलेले आहे. किती मोठं भगवान परमात्म्याची ही कृपा आहे. त्या देवाला कधीतरी आपण विनंती केली पाहिजे, हे प्रभू, डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत जे रक्ताभिसरण चालू असतं ते रक्ताभिसरण करण्याची क्षमता तू माझ्या शरीरामध्ये दिलेली आहे, एवढं काही कमी आहे का? आपण त्याच्या बदल्यात काहीही केलेलं नाही. त्या भगवान परमात्म्याचे आभार मानत असताना कधीतरी आपल्याला वाटलं पाहिजे की नियमित आपल्या जिभेवर
द्रव्याचा अभिषेक करणारा भगवान परमात्म्याने जर जिभेवर द्रव्याचा अभिषेक केला नसता तर लाळ निर्माण झाली नसती, आणि ती लाळच नाही तर आपलं केलेलं भोजन सुद्धा कधी पचलं नसतं. म्हणून नित्य अभिषेक ज्या जिभेवर तो भगवान परमात्मा करतोय, आणि ही सिस्टीम आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या देहामध्ये बनवलेली, हे काही कमी आहे का? कधीतरी त्या देवाचे आभार मानले पाहिजे की त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हजार मेगा पिक्सलचे 2 कॅमेरे आपल्याला लावून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जगत बघता येत आहे, आणि तेही फुकट दिलेले आहेत. एखाद्या चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा जरी घ्यायला गेला तरी 5-10 लाखाच्या खाली मिळत नाही, परंतु भगवान परमात्म्याने हजार मेगा पिक्सलचे 2 कॅमेरे आपल्या मुखावर बसवलेले आहेत फुकट. त्या भगवान परमात्म्याने या शरीरामध्ये अशी ताकद दिलेली आहे, असं स्वर यंत्र दिलेलं आहे, आपल्याला पाहिजे तसा आवाज आणि पाहिजे तसा स्वर काढता येतो. हे यंत्र आपल्या शरीरामध्ये बसवलेलं आहे. 2 चांगले स्टँड भगवान परमात्म्याने दिलेले आहे की जे स्टँड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला नेतात. असे भक्कम आधार भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे. या संपूर्ण शरीरामध्ये संवेदनाची जाणीव करून देणारी त्वचेवरची सेन्सर प्रणाली भगवान परमात्म्याने बसवून दिलेली आहे की कोणत्याही ठिकाणी काही झालं तरी एका क्षणार्धामध्ये आपल्याला समजतं. ही सेन्सर प्रणाली भगवान परमात्म्याने आपल्या देहामध्ये बसवून दिलेली आहे. हाडा मांसामध्ये रक्त तयार करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याने या शरीरामध्ये बसवून दिलेलं आहे. सांगा, विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी विज्ञानाला अजून मनुष्याचं रक्त बनवता आलेलं नाही. विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी विज्ञानाला सूर्यावर अजून जाता आलेलं नाही. विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी मेलेल्या माणसामध्ये आत्मा पुन्हा विज्ञानाला टाकता आलेला नाही. आणि विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी मृत आत्मा नंतर कुठे जातो याचा शोध सुद्धा विज्ञानाला लावता आलेला. हे सगळं काही भगवान परमात्म्याने आपल्या शरीरामध्ये बसवलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा आश्चर्य असं आहे की या संपूर्ण देहाला 9 छिद्र असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये चालत असणारा श्वास हा वायू बाहेर जात नाही, तो आतल्या आत फिरत असतो. बाहेरून घेतलेला श्वास हा आत जाऊन बाहेर येतो. भगवान परमात्म्याने जर ठरवलं आपण झोपल्यानंतर हे श्वास बंद करायचे तर पहाट झाल्यानंतर लोक जमा झाल्याशिवाय राहणार आणि लगेच पुढची तयारी सुरू होईल. म्हणून कधी कधी त्या भगवान परमात्म्याचे आभार मानले पाहिजे जे इतरांकडे नाही, ते भगवान परमात्म्याने आपल्याला मानव बनवून आपल्याला सगळं काही दिलं आहे. म्हणून कधीतरी त्या देवाचे सुद्धा आभार मानले पाहिजे. ज्याची 4 मजली आहे असू देत, परंतु आपल्याकडे 2 तर आहे ना. ज्याची झोपडी आहे त्याचा विचार जर केला तर मनुष्य कधीही दुःखी राहणार नाही. जो लाख रुपये महिन्याला कमावतो, आपल्याला 50,000 जरी मिळत असले, एखादा व्यक्ती 10,000 कमावतो, त्याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला कधीही दुःख होणार नाही. म्हणून लौकिक व्यवहारामध्ये वरती बघून चालायचं नाही, खाली बघून चालायचं. आणि परमार्थामध्ये खाली बघून चालायचं नाही, वर बघून चालायचं की माझ्यापेक्षा जास्त वाऱ्या दुसऱ्यांनी केल्या, मी का केल्या नाही. माझ्यापेक्षा परमार्थ दुसरे जास्त करतात, माझ्यापेक्षा शेजारची बाई जास्त माळा जपते, मी का जपत नाही. त्या ठिकाणी मागे पुढे काय आहे त्याचा विचार केला पाहिजे. परमार्थाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे कोण गेले याचा विचार मनुष्याने केला पाहिजे. म्हणून दुःखाचं कारण जर कोणतं असेल तर वास्तवाला आपण स्वीकार करत नाही, हे आपल्या दुःखाचं कारण आहे. त्याच्यासाठी तुकोबरांनी आम्हाला एक उपदेश केलेला आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, मग मनुष्य सुखी राहील.